ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सल्ला. एका जीआरमध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. तर टप्प्याटप्प्याने सर्व काही करू असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. निघालेला आहे तो अर्ध्या तासामध्ये हा जीआर निघाला. या जीआर विषयी खूपशा शंका आहेत लोकांच्या मनात, म्हणजे ओबीसीमध्ये पण आहेत आणि मराठ्यांमध्ये आहेत. तर या शंका, हा संभ्रम तुम्ही काहीसा दूर करू शकता? खरं म्हणजे अर्ध्या तासात जीआर निघाला असला तरी सुद्धा त्याच्यावर 4 दिवस अभ्यास सुरू होता. या जीआरमुळे मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळतील आणि यामध्ये ओबीसी समाजाचंही कुठलंही त्यांचं आरक्षण कमी न करता कुठल्याही समाजाला मदत करताना, काही सोयीसुविधा देताना इतर समाजाचं किंबहुना ओबीसी समाजाचं नुकसान होऊ नये ही भूमिका पहिल्यापासून सरकारची होती आणि त्यामुळे आजही तीच भूमिका सरकारची आहे. यामुळे कुठल्याही समाजाचं नुकसान होणार नाही आणि ही पद्धत सोपी आणि सुटसुटीत होईल. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि त्याचा लाभ मिळेल आणि ओबीसीचं देखील आरक्षण कुठेही कमी होणार नाही. त्यामुळे जे काय आता सुरू आहे हे याचा नीट अभ्यास करतील तर मला वाटतं त्यांच्यातला संभ्रम आणि शंका दूर होतील. तुम्ही स्वतःला डेडिकेटेड कॉमन मॅन असं म्हणता आणि मराठा समाज तुम्हाला आपला नेता म्हणून मानतो, तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. तुम्ही मराठा समाजाला ही ग्वाही देताय का की या जीआरमुळे मराठा समाजाचं कल्याण होणार आहे? फायदा नक्की होईल. म्हणजे संपूर्ण ज्या काय मागण्या त्यांच्या होत्या त्या या एका जीआरमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी तो पूर्ण ड्राफ्ट वाचला आहे आणि त्यांच्या संमतीनंतर तो जीआर आमचे विखे पाटील आणि आमची शिष्टमंडळ जाऊन त्यांना दिला आहे. त्यांच्या आणखी काही मागण्या होत्या त्याला वेळ घेतलेला आहे, वेळ दिलेला आहे. त्यामुळे एका जीआरमध्ये हे सगळं सुटणार नाही, परंतु टप्प्याटप्प्याने काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला करता येतील. म्हणजे अजून बरंच काही बाकी आहे. हां, बाकी म्हणजे टप्प्याटप्प्याने होईल. काही गोष्टी ज्या किचकट आहेत, कायदेशीर त्याच्यामध्ये अडचणी आहेत, ते आपल्याला अडचणी दूर, कारण शेवटी कुठल्याही समाज, मग मराठा असू दे, ओबीसी असू दे किंवा अन्य कुणाची फसवणूक होता कामा नये, ही भूमिका सरकारची आहे. तुम्ही या सगळ्या आंदोलनापासून दूर करायलात? दूर कुठे, मी तर म्हणजे आंदोलनात, मी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी कसा होऊ शकतो. पण हे जे काही जीआर काढला, मुख्यमंत्री, मी स्वतः, अजितदादा, ही सर्व टीम, आमची सगळी कायदेशीर जी काही मंडळी आहे, बसून आम्ही त्याच्यावर चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तो निर्णय घेताना तर तो तर रस्त्यावर जाऊन घेता येणार नाही.